पुण्यामध्ये अक्षरशः ढगफुटीसारखा प्रकार घडलाय। वडगाव शेरीमध्ये 114 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदीसारखं स्वरूप आलेलं। मतमोजणी केंद्र देखील गुडघाभर पाण्यानं वेढलं गेलेलं होतं। या भागातल्या अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं, त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं। या पावसामुळे पुण्यातल्या नालेसफाईची पोलखोल झाली आहे। पुण्यामध्ये हा ढगफुटीसारखा पाऊस झालाय। नदीचं स्वरूप अक्षरशः रस्त्यांना आलंय, घराघरांमध्ये पाणी शिरलं। 114 मिलीमीटर पावसाची नोंद वडगाव शेरी या भागामध्ये झाली आहे। पाण्याचा प्रवाह इतका मोठा होता की अक्षरशः पुरासारखं हे स्वरूप दिसत होतं। गाड्या जवळपास अर्ध्या पाण्याखाली गेल्या होत्या। ही कार पहा, चाकं पूर्णपणे खाली गेलेत, बोनेट खाली गेलेलं आहे, त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। तर पुण्यामधला पाऊस आपण पाहतोय, ढगफुटीसारखा अक्षरशः पाऊस होता। तर पुण्यामधल्या धानोरीमध्ये सुद्धा जोरदार पाऊस बरसलाय, त्यामुळे लक्ष्मीनगरच्या डोंगरावरून मुख्य धानोरी रस्त्यावर पाणी येतंय आणि या पाण्यामुळे रस्त्याला नाल्याचं स्वरूप आलेलं आहे। वडगाव शेरीमध्ये एका तासात तब्बल 114 मिलीमीटर इतका जोरदार पाऊस झालाय। अनेक गाड्या या पाण्यामध्ये अडकलेल्या, दुकानांमध्ये पाणी शिरलं। पहिल्या पावसामध्ये नागरिकांची चांगलीच तारंबळ उडालेली दिसली। तर पुण्यामधली पावसाची ही दृश्य आहेत। खरं तर मुसळधार पावसाला अजून सुरुवात व्हायची आहे। हा तर मान्सूनपूर्व पाऊस आहे, मात्र त्या पावसात सुद्धा नालेसफाईची पूर्णपणे आता पोलखोल झालेली आहे। ढगफुटीसारखा पाऊस झालाय, मात्र पाण्याचा निचरा सुद्धा होताना दिसत नाहीये। किती मोठं नुकसान या भागातल्या नागरिकांचं झालेलं दिसतंय। दुकानांमध्ये, घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। अक्षरशः सामान्य पाण्यावर तरंगताना दिसते, वाहून जाताना दिसते। नागरिकांच्या संसाराची अक्षरशः पाण्यामध्ये राख रांगोळी झाली आहे। तसंच गटारं सुद्धा फुटली आहेत। नाल्याचं पाणी हे रस्त्यामधल्या पाण्यामध्ये मिक्स झालंय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे पाण्याचा हा प्रवाह दिसून येतोय। वडगाव शेरी, धानोरी यासारख्या भागामध्ये प्रचंड पाऊस झालाय। पुण्यामधली पाण्याची ही मोठी दृश्य आपण पाहतोय सध्या। ढगफुटी सदृश अक्षरशः पाऊस पडलाय। एका तासामध्ये 114 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद वडगाव शेरीमध्ये झालेली आहे। रस्त्यांवर पाण्याचे मोठमोठे प्रवाह दिसत आहेत। यामध्ये अक्षरशः गाड्या अर्ध्या बुडालेल्या आहेत। एके ठिकाणी तर वाहनासह एक मुलगा वाहत जाताना सुद्धा दिसला। आणखी तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे पुण्यामधून थेट आपल्याबरोबर जोडले गेलेत। अरुण, एका तासात 114 मिलीमीटर पावसाची वडगाव शेरीमध्ये नोंद झाली आहे। पुण्यामध्ये प्रचंड पावसाचा धुमाकूळ दिसतोय, काय नेमकं चित्र आहे? काल संध्याकाळच्या दरम्यान साधारणपणे 4 ते 4:30च्या दरम्यान हा पाऊस सुरू झाला। पुणे शहर आणि परिसरामध्ये अक्षरशः धुवाधार पाऊस झाला। म्हणजे मतमोजणी केंद्र ज्या ठिकाणी आम्ही मतमोजणीसाठी होतो तिथे देखील ते संपूर्ण गोडाऊन गुडघावर पाण्याने वेढलं गेलं होतं। रस्त्यावरती अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं। रस्त्याला ओढ्या नाल्याचं स्वरूप आलं होतं आणि त्यातच अशा पद्धतीनं रस्त्यावरनं वाहणाऱ्या पाण्यामध्ये एक मुलगा, त्याची गाडी स्लिप झाली आणि तो गाडी पुढे ढकलला जातोय किंवा वाहून जात आहे, असं दृश्य आपल्याला दिसतंय। याशिवाय अनेक ठिकाणी डोंगरावरून किंवा माथ्यावरून वाहत येणारं पाणी त्याचा निचरा कुठे होऊ शकत नव्हता आणि त्यामुळे ते अनेक ठिकाणी अडलं गेलं। विशेष करून मेट्रो मार्गावरती जे डिवायडर्स बनवण्यात आलेले आहेत तर तिथे पाणी अडलं गेलं आणि रस्त्यावरती पाणी साचल्याचं आपल्याला लक्षात आलं। अशा पद्धतीनं अनेक घरांमध्ये देखील, म्हणजे वडगाव शेरीमध्ये तर अनेक घरांमध्ये देखील पाणी साचलं होतं। गुडघ्याच्या वरती पाणी होतं, त्यामुळे लोकांचे खूप हाल झालेत असं देखील आपल्याला लक्षात येतं। खरंय, मान्सून पूर्व या सरी आहेत आणि अशा प्रकारे पुणे महापालिकेच्या नाले सफाईची सुद्धा ही पोलखोल झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। तर पुण्यामध्ये कुठे किती पाऊस झाला तेही आपण पाहूया। वडगाव शेरीमध्ये 114.5 मिलीमीटर पावसाची नोंद आहे। लोहगावमध्ये 84 मिलीमीटर, मगरपट्ट्यामध्ये 23 मिलीमीटर, कोरेगाव पार्कमध्ये 22.5, शिवाजीनगरमध्ये 17.1 आणि चिंचवडमध्ये 14 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे।